एथ कळा विदपण कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जनमे जयाचे अवलीळा, दोष हरले. ओवी आहे 37, अध्याय आहे 1. या कथेपासून, या म्हणजे महाभारताच्या कथेपासूनच कलांना कौशल्य प्राप्त झाले व याच्या पुण्याचा प्रताप फार वाढला. म्हणूनच 18 दिवसात महाभारताची 18 पर्वे ऐकल्यामुळे जन्मेजय राजाचे ब्रह्महत्येचे दोष सहजच नाहीसे झाले. जन्मेजयाची ही कथा महाभारतातली आहे. जन्मेजय हा राजा परीक्षितीचा पुत्र. शृंगी ऋषीच्या शापामुळे राजा परीक्षितीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. परीक्षितीनंतर त्याचा पुत्र जन्मेजय हस्तिनापूरचा राजा झाला. जेव्हा आपल्या पित्याचा मृत्यू सर्पदंशाने झाला आहे असे त्याला कळले, तेव्हा त्यांनी या सर्पकुळाचा संहार करायचे ठरविले. मग काय, सूड उगवण्याच्या उद्देशाने त्याने सर्पयज्ञालाच सुरुवात केली. त्यामुळे एक एक सर्प त्या यज्ञकुंडात येऊन पडत होते. असे अग्नीत भस्मसात होत होते. आणि या यज्ञाची गोष्ट जेव्हा तक्षकाला कळली, तेव्हा तो घाबरून इंद्राकडे गेला व त्याने आपला जीव वाचवण्यासाठी सांगितले. तक्षकाने इंद्राचा आश्रय घेतलेला जन्मेजय राजाला कळले. तो म्हणाला, असे असेल तर इंद्रासह तक्षकाला या यज्ञकुंडात आहुती म्हणून टाका. ब्राह्मणांनी इंद्राय तक्षकाय स्वाहा असे म्हटले. आता इंद्र सुद्धा खूप घाबरला. त्यांनी जन्मेजयाला सांगितले की बाबा रे, हे असे करणं योग्य नाही. मात्र त्याच वेळी यज्ञाच्या ठिकाणी आस्तिक ऋषी आले होते. त्यांनी ते सर्पयज्ञ मध्येच थांबवले. राजाला सांगितले की पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी येथे निर्माण झालेले सर्व जीव, प्राणी, वनस्पती यांची गरज असते. राजाने सर्पयज्ञ थांबवला, पण तेथे आलेल्या सर्व ब्राह्मणांना आपल्या राज्यातून त्यांनी हाकलून दिले. त्याला अतिशय राग आला होता. त्याने त्या ब्राह्मणांचा अपमानही केला. व्यास महर्षींना हे सर्व कळले. तेव्हा ते तेथे आले आणि त्याला म्हणाले की तुला मनःशांती हवी असेल तर महाभारत ग्रंथाचे तू श्रवण कर. त्यासाठी हे 2 शिष्य मी तुझ्याकडे आणलेले आहेत आणि त्यांच्याकडून तू या ग्रंथाचे श्रवण कर. परंतु राजाचे मन अजून शांत झाले नव्हते. सुडाचा अग्नी अजून विझला नव्हता. जन्मेजयाने ग्रंथ ऐकताना शिष्यांचा अपमान तर केलाच, पण आपले पूर्वज पांडव यांच्याबद्दलही त्याने निंदा केली. त्यांच्याबद्दल तो वाईट साईट बोलला. आता मात्र त्या व्यास शिष्यांना राजाचा खूप राग आला. त्याने त्याला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. पुढे कालांतराने कुष्ठरोगी झालेला हा राजा वनवासात निघून गेला. त्याचे कारण असे होते की त्याचे राज्य देवदंडक राजाने बळकावले होते. आता जन्मेजयाला वनात राहण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय उरला नव्हता. त्यानंतर व्यासांनी पुन्हा एकदा त्याला भेटून सांगितले की हे बघ, तू ह्या एका विशिष्ट दिशेला जाऊ नकोस आणि तिथे जी स्त्री भेटेल तिच्याशी लग्नही करू नकोस. शिवाय अगदीच लग्न केलेसच तर तिच्या सल्ल्याप्रमाणे मात्र अजिबात वागू नकोस. आता असा उपदेश केला होता खरा, पण या वनवासी जन्मेजयाने तो मानला नाही. तो त्या दिशेला गेलाच. तिथे शिकार करीत असताना त्याला मृगीची शिकार साधली. त्या मृगीच्या पोटात एक सुंदर स्त्री त्याला दिसली. तिचे नाव होते चंद्रवदना. जन्मेजयाने तिच्याशी विवाह केला आणि आता तो तिच्याच वचनात राहू लागला. तिच्या सल्ल्याप्रमाणे सर्व काही करू लागला. एकदा या चंद्रवदनेने त्याला आपले गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी नरयाग करण्याचा सल्ला दिला. मग काय, जन्मेजयाने तिच्या सल्ल्यानुसार नरयाग करण्यास प्रारंभ केला. जन्मेजयाचा नरयाग सिद्धीस जातो आहे असे पाहून स्वर्गातील देव चिंताग्रस्त झाले. स्वतः इंद्रही या नरयागात आपली आहुती पडेल काय या भयाने चिंतित झाला. तेव्हा तो भगवान विष्णूंना शरण गेला
भगवान विष्णूंनी हा संहार थांबवण्यासाठी नरयाग करणाऱ्या त्या 18 पुरोहितांना मोहिनी मंत्राने निद्रा आणली. ब्राह्मण पुरोहितांच्या निद्रेमुळे आता नरयाग बंद पडला होता. सगळी यज्ञ कुंडे विझून गेली होती. जन्मेजयाला जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा तो त्या चंद्रवदनेसह यज्ञमंडपात आला. गाढ झोपलेल्या ब्राह्मणांना उठवण्यासाठी जन्मेजयाने त्यांच्यावर गार पाणी शिंपडले. शिंपडलेल्या पाण्याचीच शस्त्रे झाली आणि त्या शस्त्रांनीच सर्व ब्राह्मण मरून गेले. अगदी त्या ब्राह्मणांचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. या 18 ब्राह्मणांच्या हत्येचे पातक जन्मेजयाच्या माथी आता बसले. शिवाय पूर्वी 2 ब्राह्मणांनीच दिलेल्या शापामुळे तो कुष्ठरोगीही बनलाच होता. जन्मेजयाची अशी ही दयनीय आणि वाईट अवस्था पाहून चंद्रवदना त्याला सोडून निघून गेली. जन्मेजय राजा आता अत्यंत दुःखी झाला. पश्चात्तापाने होरपळू लागला. आता त्याला महर्षी व्यासांची आठवण झाली आणि त्याच्या लक्षात आले की आपण त्यांचे न ऐकल्याचे परिणाम आता आपल्याला भोगायला लागत आहेत. तरी पण तो व्यास महर्षींच्या समोर जाऊन उभे राहिला. त्यांना वंदन केले आणि मग व्यासदेव म्हणाले की जन्मेजया, तू पूर्वजांची निंदा केलीस आणि भारत ऐकले नाहीस म्हणून तुझ्यावर ही वाईट परिस्थिती किंवा आपत्ती आलेली आहे. आता जन्मेजय दीनवाणा होऊन म्हणाला, महाराज, माझ्यावर कृपा करा, काहीही करा, माझ्यावर दया करा, पण या आपत्तीतून मला वाचवा, सोडवा हो ह्याच्यातून. मग व्यासांनी सांगितले की ठीक आहे जन्मेजय, हे वैशंपायन ऋषी माझे शिष्य आहेत आणि ते तुला महाभारत हा ग्रंथ वाचून दाखवतील. तू अगदी श्रद्धेने आणि भक्तीने त्याचे श्रवण कर, म्हणजे तुझी या आपत्तीतून सुटका होईल. व्यासांच्या सांगण्यावरून वैशंपायन ऋषींनी ब्राह्मणांची ती 18 प्रेते ओळीने मंडपात आणून ठेवली. त्याच्या पुढे जन्मेजय राजाला बसवले आणि मध्ये 18 हात लांबीचे कृष्णवर्णाचे म्हणजे एक काळे वस्त्र अंतरपाटासारखे लावले. मग त्यांनी महाभारत वाचण्यास सुरुवात केली. महाभारताचे एक एक पर्व वाचून होताच एक एक ब्राह्मण जिवंत होऊ लागला आणि एक एक हात असले मधले काळे फडके होते ते पांढरे शुभ्र झाले. आता 18 पर्वे होताच सगळे काळे वस्त्र पांढरे झाले. सर्व ब्राह्मणही उठून बसले. आता जन्मेजयावरील ब्रह्महत्येचे पातक नष्ट झाले. त्याचा कुष्ठरोगही नाहीसा झाला. महाभारत श्रवणाच्या पुण्याने हे सर्व घडले, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. असा हा महाभारत ग्रंथ अतिशय पुण्यकारक असे आहे आणि ज्ञानदेव याचे आवर्जून वर्णन करतायत ज्ञानेश्वरीमध्ये.